लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते मानिनी आणि नंदिनीपासून. तर आता नंदिनी आपल्या खोलीमध्ये काम करत असते आपली. तर मानिनी आपल्या आईबरोबर बोलत बोलत खोलीमध्ये येते, नंदिनी आणि जीवाच्या. हो आई, असं बोलत असते मानिनी. ऐक ना, मी ठेवते आता, असं म्हणते मानिनी. अगं नाही जावई बापू, सांगितलं ना तुला केव्हापासून कॉफीच करतायत. मी नंतर लावून देते तुला फोन. ठेवू, असं म्हणते मानिनी. थँक्यू थँक्यू असं म्हणते ती. अच्छा, आणि फोन ठेवते आता मानिनी. काय झालं आई, असं म्हणते आता नंदिनी. तुम्ही तुमच्या आईंशी बोलताय का बाबांबद्दल, असं म्हणते नंदिनी. अगं काय झालं, माझ्या माहेरून फोन आला ना तर हे लगेच रूमच्या बाहेर सटकतात, असं म्हणते मानिनी. अरे बाप रे, असं म्हणते आता नंदिनी. मग काय कॉफीच्या निमित्ताने बाहेर गेलेत. तुला सांगू का, माझ्या माहेरच्यांचा फोन आला रे आला तर हे लगेच बाहेर निघून जातात. त्यांना थांबायचंच नसतं. मग मी काय करते माहिती आहे का, हे बाहेर गेले ना तर मी माहेरच्या सगळ्यांना फोन करून टाकते आणि गप्पा मारत बसते त्यांच्याशी. आपल्याला पण बरं वाटतं ना गं बाहेरच्यांशी बोललं की, असं म्हणते आता मानिनी. तुम्हाला दोघींना पण आठवण येत असेल ना गं घरच्यांची, असं म्हणते मानिनी. हो, आठवण तर येते, असं म्हणते नंदिनी. मग काय करतेस अशा वेळी, असं म्हणते आता मानिनी. काय नाही, घरी फोन करते, विचारपूस करते. तेवढंच खुशाली कळलं की बरं वाटतं मग, असं म्हणते नंदिनी. मग जायचं ना घरी, अधूनमधून जात जा ना घरी, त्यांनाही तुमची आठवण येतच असेल ना, असं म्हणते मानिनी. हो, म्हणजे प्रत्येक वेळी आईचा फोन आला ना तर तेच म्हणते, या घरी तुमची आठवण येते. मी काय खाष्ट सासू आहे का? जायचं माहेरी, छान 2-3 दिवस राहायचं आणि मग यायचं घरी, असं म्हणते मानिनी. आई 2-3 दिवस नाही, 6 महिन्यांनी मी कायमची जाणार आहे, असं म्हणते आता नंदिनी मनातल्या मनात. काय गं नंदिनी, कुठल्या विचारांमध्ये हरवली आहेस, असं म्हणते आता मानिनी नंदिनीला. ये ये बस इकडे, माझं काम आहे तुझ्याकडे, असं म्हणते आता मानिनी. तुला आठवण आली का गं आई-बाबांची, असं म्हणते आता मानिनी नंदिनीला. असं काही नाही, असं म्हणते नंदिनी. तुम्ही बोला ना, तुमचं काम होतं ना माझ्याकडे. हो, काम आहे माझं तुझ्याकडे, असं म्हणते मानिनी. म्हणजे यांनी माझं काम वाढवून ठेवलंय, असं म्हणते मानिनी. म्हणजे, असं म्हणते आता नंदिनी. म्हणजे बघ ना, सकाळपासून किती धावपळ करतायत माझ्यासाठी. मी घरातलं काहीच काम करू नये म्हणून त्यांनी नेलपेंट लावून दिलंय बघ मला, असं म्हणते आता मानिनी. आणि कुठून आणलंय नेल पॉलिश काय माहीत, वाळतच नाही आहे केव्हापासून, असं म्हणते ती. तर नंदिनी म्हणते बाबा ग्रेट आहे. तर मानिनी म्हणते मला ना, मानिनी म्हणते त्यांना मला पत्र लिहायचं आहे, तू मदत करशील, असं म्हणते मानिनी नंदिनीला. तू मदत करशील मला, असं म्हणते मानिनी. आई पत्र अँड ऑल, असं म्हणते नंदिनी. अगं म्हणजे ते एवढं सगळं करतायत ना माझ्यासाठी, तर मला त्यांच्यासाठी एक पत्र लिहावंसं वाटतंय, असं म्हणते आता मानिनी. म्हणजे तसं मी दरवर्षी त्यांच्यासाठी खूप काही करते आणि दरवर्षी मी त्यांच्यासाठी पत्र लिहावं, ते त्याने वाचावं, हे सगळं त्यांना आवडतंच. आत्ताच्या काळात तर खरं तर कोण पत्र लिहितं, पण तरीसुद्धा आम्हाला दोघांना असं वाटतं नवरा बायकोनी एकमेकांना अधूनमधून पत्र लिहायला हवं, असं म्हणते आता मानिनी. जीवाने लिहिलंय का गं पत्र कधी तुझ्यासाठी, असं म्हणते आता मानिनी. तर आता नंदिनीला आठवतं ते पत्र तिने वाचलेलं असताना, आता हे नातं धरून ठेवण्यात काहीच उपयोग नाहीये, असं लिहिलेलं असतं ना जीवाने, आता हे नातं धरून ठेवण्यात काहीच उपयोग नाही वगैरे. तर ते आठवतं आता नंदिनीला. आणि मग तेवढ्यातच मानिनी म्हणते, नंदिनी आहे ना गं तुझ्याकडे पत्र लिहायला वेळ, असं म्हणते आता मानिनी. तर नंदिनी म्हणते मी पटकन जाऊन नोटपॅड घेऊन येते, असं म्हणते आता नंदिनी. आणि जाते नोटपॅड घ्यायला. तर आता इथे किचनमध्ये विक्रम 2 फ्रेंडशिप बँड घेऊन येतो आणि जीवानी काव्याला देतो आणि म्हणतो, कमॉन कमॉन पटकन एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधा, असं म्हणतो आता विक्रम जीवानी काव्याला. तर आता काव्य आणि जीवा एकमेकांकडे बघतात. अरे घ्या ना, असं म्हणतो आता विक्रम. काय बघताय नुसते, असं म्हणतो विक्रम. बांधा ना एकमेकांना, बांधा बांधा चला, असं म्हणतो आता विक्रम. बांधा, असं म्हणतो तो. तर तेवढ्यातच कॉल येतो आता विक्रमला. शिंदे, असं म्हणतो तो. हॅलो शिंदे. हां. हॅलो, आवाज येत नाही आहे हो तुमचा. एक मिनिट एक मिनिट, मी बाहेर येतोय, नेटवर्क नाही आहे इथे, असं म्हणतो आता विक्रम आणि बाहेर जातो. तर जीवा आणि काव्या फक्त असतात तिथे. बाबांनी सांगितलं म्हणून बांधावं लागणार होतं, असं म्हणतो आता जीवा. एक मिनिट, मी सुद्धा विक्रम काकाने सांगितलं म्हणून हा फ्रेंडशिप बँड बांधायला पुढे आले, असं म्हणते आता काव्या. नाहीतर मला काय वेड नाही लागलंय तुला फ्रेंडशिप बँड बांधायला जन्मेचे, असं म्हणते आता काव्या. माझी सुद्धा अक्कल घाण नाही ठेवली आहे. नशीब बाबांना फोन आला आणि ते बाहेर गेले, नाहीतर बँड बांधावाच लागला असता, असं म्हणतो आता जीवा काव्याला. तू बांधला असतास तरी सुद्धा मी माझ्या रूममध्ये जाऊन ते काढून फेकलं असतं, असं म्हणते आता काव्या जीवाला. असंही मला आता तुझ्याकडून काही नको आहे. मलाही गरज नाही आहे तुझी, किंवा तुझ्यासोबत कोणतंही कनेक्शन ठेवायचं नाही आहे तुला, असं म्हणतो आता जीवा. आणि तसंही आता सगळं संपलंय, असं म्हणतो आता जीवा. काय संपलंय, असं म्हणते आता काव्या. कनेक्शन तर काय केल्या संपत नाही आपल्यात, असं म्हणते आता काव्या. सकाळी काकांनी मानिनी काकूंसाठी केलेली कविता ऐकली मी, असं म्हणते आता काव्या. आणि गमत म्हणजे आपण एकत्र असताना तीच कविता तू माझ्यासाठी म्हणून ऐकवली होतीस, असं म्हणते आता काव्या. थोडक्यात काय, ती कविता सुद्धा दुसऱ्याची ठापली होतीस तू, असं म्हणते आता कविता काव्या.
हे बघ मी असं म्हणतो आता जीवा, काही बोलू नकोस असं म्हणते काव्या. मला काही ऐकायचं नाहीये. मला तुला आता कायमचं पुसून टाकायचं आहे. इतकं की तू समोर आल्यावर मला काहीही आठवता कामा नाही असं म्हणते आता काव्या. मुळात तू जेव्हा समोर येतोस ना माझ्या, तेच मला नको असं म्हणते आता काव्या. मग काय येतेस माझ्यासमोर आणि मला सुद्धा हौस नाही आहे तुझ्यासमोर येण्याची असं म्हणतो आता जीवा. अरे हौस नसली तरी टाळत नाहीस तू मला असं म्हणते आता काव्या. कसं टाळणं शक्य आहे एकाच घरात राहून असं म्हणतो आता जीवा. आणि इतकंच जर तुला वाटतं ना तुझ्या नजरेसमोर मी येऊ नये म्हणून, तर कोण अडवलंय तुला? जा ना कुठेतरी असं म्हणतो जीवा. जाणारच आहे मी असं म्हणते आता काव्या. आता फक्त सा म्हणते आणि थांबते ती. सा काय असं म्हणतो आता जीवा. जीवाला माझ्या आणि पारच्या डिवोर्सबद्दल कळायला नको, नाहीतर तो ताईला सांगेल असं म्हणते आता काव्या मनातल्या मनात. काय बोलतोय मी असं म्हणतो जीवा. फक्त सा काय, तुला कशाला सांगू मी असं म्हणते आता काव्या. तू कोण आहेस? तर आता काव्या निघून जाते तिथून आणि जीवा मात्र तो फ्रेंडशिप बँड फेकतो. तर आता इथे मानिनी आणि नंदिनी लेटर लिहित असतात. युअर्स लव्हिंगली मानिनी असं म्हणते आता मानिनी. नाव नको लिहायला असं म्हणते आता नंदिनी, कारण बाबांना कळेलच ना युअर्स लव्हिंगली म्हणजे कोण असं म्हणते आता नंदिनी. बरं छान आयडिया आहे असं म्हणते आता मानिनी. बरं मी चेंज करून येते, वेगळी साडी नेसणार असं म्हणते मानिनी. हां तर हे पत्र तोपर्यंत तुझ्या इथेच ठेवशील असं म्हणते मानिनी, कारण माझ्या रूममध्ये घेऊन गेल्या आणि मी द्यायच्या आधीच ह्यांना सापडलं तर असं म्हणते मानिनी. तर नंदिनीमध्ये ठीक आहे नंदिनी, थँक्यू असं म्हणते मानिनी पत्र लिहिल्याबद्दल. आओ आई असं म्हणते आता नंदिनी. आणि एक, मी यांच्यासाठी पत्र लिहिलंय हे घरात कोणाला सांगू नकोस हां असं म्हणते आता मानिनी. मुख्य म्हणजे तुझ्या नवऱ्याला. जीवा गधडा रिक्षा फिरवेल घरभर असं म्हणते मानिनी. त्यांच्याशी कोण बोलतंय असं म्हणते आता नंदिनी. काय म्हणालीस का असं म्हणते मानिनी. नाही कुठे काय असं म्हणते आता नंदिनी. बरं असं म्हणते आता मानिनी. आणि माझ्या नवऱ्याने नेलपॉलिश लावलाय त्याच्यापेक्षा तुझ्या नवऱ्याने घातलेला हा फ्रेंडशिप बँड हा खुलून दिसतोय ना तुझ्यावर असं म्हणते आता मानिनी. हा असं म्हणते आता नंदिनी. तर आता मानिनी निघून जाते तिथून. तर आता नंदिनी आरशाकडे येते आणि फ्रेंडशिप बँडकडे बघते आणि तिला विचार येतो जीवाचा, कसं त्याने फ्रेंडशिप बँड बांधलेलं असतं तिला ते. तर आता नंदिनीला आठवण येत असते जीवाची. नाही म्हणता म्हणता माझ्याकडूनच बँड बांधून घेतला असतो असं म्हटलेलं असतं ना जीवा, ते आठवतं आता नंदिनीला फ्लॅशबॅकमध्ये. आणि जे पत्र लिहिलेलं असतं ना नंदिनीने मानिनीसाठी, विक्रमला द्यायचं आहे म्हणून मानिनीने लिहून घेतलेलं असतं ना, आता ते पत्र उडून जाऊन जीवाच्या पायाकडे पडतं आणि जीवा ते पत्र बरोबर वाचतो आणि म्हणतो, हे तर नंदिनीचं अक्षर आहे. तुम्ही माझ्यासाठी गजरा आणता, माझा घास भरवता. तर आता जीवाला वाटतं नंदिनीनेच लिहिलंय त्याच्यासाठी ते पत्र आणि त्याला आठवतं की कसा तो घास भरवत असतो नंदिनीला, कसं त्याने गजरा घेतलेले असतात नंदिनीसाठी, हे सगळं आठवतं त्याला. पण मला तुम्ही जे एफर्ट्स घेता ते जास्त आवडतं. मी रुसले, चिडले की सॉरी म्हणायला जी धडपड करता ते खूप क्यूट वाटतं असं म्हणतो आता जीवा. आणि त्याला आठवतं कसं त्यांनी सॉरी म्हटलेलं असतं ते. अंड्यांवरती सॉरी लिहिलेलं असतं वगैरे ते सगळं आठवतं त्याला. आपलं नातं असंच आयुष्यभर बहरत राहावं. कधी मी रुसले तर तुम्ही मला मनवायचं, कधी तुम्ही चिडलात तर मी तुम्हाला लाडीगोडी लावेन असं त्याच्यामध्ये असतं पत्रामध्ये. तर आता तर जीवाला वाटायला लागतं की नंदिनीनेच लिहिलंय आणि पुढे लिहिलेलं असतं की काहीही झाला तरी संवाद नाही थांबला पाहिजे. तर आता जीवा हसतो नंदिनीकडे बघून. युअर्स लव्हिंगली. तर आता मानिनीचं नाव लिहिलेलं नसतं ना खाली, त्यामुळे गैरसमज होतो जीवाला की नंदिनीने त्याच्यासाठी लिहिलंय म्हणून. कसल्या आतल्या गाठीची आहे ही चकाचक बाई. वरवर राग करते आणि मनात हिच्या माझ्यासाठी किती आपुलकी आणि प्रेम आहे असं म्हणत होता जीवा. तर आता नंदिनी पाठीमागे वळते. इथलं लेटर कुठे गेलं असं म्हणते आता नंदिनी. आई आणि शोधायला लागते ती. तर जीवा येतो तेवढ्यातच येते. काय शोधतेस काय ग असं म्हणतो आता जीवा. आहे काहीतरी जे तुमच्या हाताला लागू नये असं म्हणते आता नंदिनी. जे हाताला लागायचं असतं ते लागतंच असं म्हणत होता जीवा. जसा हा बँड आज सकाळी माझ्या हातात बांधला गेला. खरं खरं सांग, रोज उगाच चिडतेस ना माझ्यावर असं म्हणत होता जीवा नंदिनीला. मी तुला म्हणवायला हवंय ना असं म्हणतो जीवा. तर अजिबात नाही म्हणते आता नंदिनी. उगाच गोड गैरसमज ठेवू नका तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. कसली छान ऍक्टर आहेस ग तू. कशी छान ऍक्टिंग करतेस. म्हणजे तोंडावर माझ्याशी भांडतेस एकीकडे आणि दुसरीकडे म्हणतेस संवाद बंद होता कामा नये असं म्हणत होता जीवा. मी असं कधी बोलले असं म्हणते नंदिनी. बोललं नशील पण लिहिली असतील कुठेतरी असं म्हणत होता जीवा. मी असं काही लिहिलेलं नाही असं म्हणते आता नंदिनी. बघ बघ जरा नीट आठवून बघ. मनातलं कदाचित सगळं व्यक्त झालं असेल लिहून असं म्हणतो होता जीवा. आणि जर का बोलायचं असेल तर मी स्पष्ट बोलेन ना असं म्हणते नंदिनी. मी नाही लिहिलंय लेटर असं म्हणते ती. काय लबाड मुलगीसारखी आहेस का तू. तोंडावर केवढं भांडतेस आणि मनात किती काय काय साठवून ठेवतेस तू असं म्हणतो जीवा. एक मिनिट, मी मनात काही साठवून ठेवलेलं नाही आहे. अरे काय बोलताय तुम्ही, मी तुमच्यासाठी काही लिहिलेलं नाही आहे असं म्हणते आता नंदिनी. हो
हो असं म्हणतो जीवा. हो नक्की असं म्हणते आता नंदिनी. मग हे पत्र कुणी लिहिलं असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी ते पत्र बघते. तर आता नंदिनी घ्यायला जाते ते लेटर, तर जीवा देतच नाही त्याला. हे पत्र द्या माझ्याकडे असं म्हणते नंदिनी. हे पत्र तुम्हाला कसं मिळालं आणि तुम्ही वाचलं का हे असं म्हणते नंदिनी. अगं असं काय करतेस, माझ्यासाठीच लिहिलं होतंस ना, की तुम्ही मला गजरा देता, तुम्ही मला घास भरवता, पण तुम्ही माझ्यासाठी जे एफर्ट्स घेता ना ते मला खूप क्यूट वाटतात. एफर्ट्स जर इतकेच क्यूट वाटतात तर पाणीपुरी आणि ऑमलेट का काय नाही खाल्लं बे असं म्हणतो आता जीवा. जरा तुमच्या विचारांना ब्रेक द्या बरं असं म्हणते नंदिनी. हे पत्र मी तुमच्यासाठी नाही लिहिलंय असं म्हणते नंदिनी, बाबांसाठी लिहिलंय असं म्हणते नंदिनी. काय, हे तू बाबांसाठी लिहिलं असं म्हणतो आता जीवा. अगं चल, काय संबंध आहे, बाबांनी कधी दिला तुला गजरा असं म्हणतो जीवा. तुमचा वरचा मजला जरा रिकामा आहे का असं म्हणते नंदिनी. हे पत्र मी बाबांसाठी आईच्या वतीने लिहिलं आहे असं म्हणते नंदिनी. चल चल, उगाच तर सारवा सारव करू नकोस, तुझ्या मनात माझ्यासाठी काय विचार आहे ते कळलंय मला असं म्हणते आता, म्हणतो आता जीवा. तुमच्यासाठी माझ्या मनात काय विचार आहेत मी ऑलरेडी बोलून दाखवले, त्यासाठी पत्र लिहिण्याची गरज नाही आहे मला असं म्हणते नंदिनी. ऐका ऐका, काय झालं, आईने नेलपेंट लावलं होतं, जे ओलं होतं, त्या मला म्हणाल्या माझ्यासाठी पत्र लिहून दे. मी लिहून दिलं आणि ते उडून नेमकं तुमच्या पायात गेलं आणि तुम्ही ते वाचलात असं म्हणते नंदिनी. केवढा तो कोइन्सिडेन्स असं म्हणत होता जीवा. एवढं सगळं झालं आणि पत्र नेमकंच मला मिळालं आणि त्यापेक्षाही मोठा कोइन्सिडन्स म्हणजे काय, ह्यातला जो काही कंटेंट आहे तो आपल्याला जाण्यासारखा आहे. आणि मला माहित नव्हतं की आई पत्र बित्र लिहायला लागले. हे सगळं दादाला सांगायला हवं असं म्हणत होता जीवा. सांगून तर टाकवा असं म्हणते आता नंदिनी. तुम्ही जर ह्या पत्राची रिक्षा घरभर फिरवली ना तर तुम्ही आहे आणि मी आहे असं म्हणते आता नंदिनी. एक मिनिट असं म्हणतो जीवा. तुम्हाला धमकी देतेस, नाही, ज्या भाषेत तुम्हाला कळतं त्या भाषेतच बोलायचं ठरवलंय मी असं म्हणते नंदिनी. कळलं ना, आणि घड्याळ बघा असं म्हणते नंदिनी. काय सुरू आहे, संध्याकाळ झाली आहे, आईबाबांची अॅनिव्हर्सरी आहे आज, जा जरा कपडे वगैरे बदला, हां सरका असं म्हणते नंदिनी. हे काय आहे असं म्हणत होता जीवा. सतत मला आदम देत असते, काय तर म्हणे आईबाबांची अॅनिव्हर्सरीची पार्टी आहे. हे चकाचक बाई, मला माहिती आहे माझ्या आईबाबांची अॅनिव्हर्सरीची पार्टी आणि ती आम्ही चांगलीच करतो. 7:30 असं म्हणत होता जीवा. तर आता इथे काव्या तयार होत असते आणि छान अशी तयार होत असते बघा प्रेक्षक हो काव्या. तेवढ्यातच तिथे नंदिनी येते आणि शिटी मारते आता काव्याला बघून. तर काव्या खुश होते आणि म्हणते, ताई तू चक्क शिटी वाजवलीस असं म्हणते काव्या. वाजावीशी वाटली, एवढी चांगली दिसते असं म्हणते आता नंदिनी. माझी नंदिनी ताई सुद्धा खूप गोड दिसते असं म्हणते आता काव्या. हां पण माझ्यापेक्षा सुंदर नाही हां असं म्हणते आता काव्या. हो का असं म्हणते आता नंदिनी. माझी गोड गोड गोडस बहीण माझ्यापेक्षा कायम उजवी दिसावी असंच वाटतं मला असं म्हणते नंदिनी. हो असं म्हणते आता काव्या. पण ताई मला कधीच नाही वाटत असं असं म्हणते काव्या. उगाच आपल्या दोघींमध्ये नको ती स्पर्धा कशाला असं म्हणते आता काव्या. हो का बरं असं म्हणते आता नंदिनी. आणि आरुषी किती स्पर्धा करायची, किती त्रास द्यायचीस तू तिला, सतत चिडवत असायचीस, मग काय असं म्हणते आता काव्या. खरंच लग्नाआधी किती खेळीमेळीने राहायचीस तू काव्या. तुझ्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट हक्काने माझ्याशी शेअर करायचीस असं म्हणते ना नंदिनी. तर आता काव्याची मान खाली होते. लग्न करून ह्या घरात का आलो आणि जुन्या बहिणी पायगेच पडल्या ग असं म्हणते आता नंदिनी काव्याला. इतकं काय बदललं असेल आपल्या नात्यात असं म्हणते आता नंदिनी. तर आता काव्य आरशामध्ये बघते. अगं ताई, आपलं अख्खं आयुष्य 360 डिग्री बदललंय असं म्हणते काव्या. नात्यांचं काय घेऊन बसलीस अगं. असो, काय हे उगाच सेंटी होतोय ग आपण. आजचा दिवस सेंटी होण्याचा नाही आहे, आजचा दिवस सेलिब्रेशनचा आहे असं म्हणते काव्या. हो ना असं म्हणते नंदिनी. तरी अजून सुद्धा एक गोष्ट सेलिब्रेट केलेली नाही आहे आपण असं म्हणते नंदिनी. कुठली असं म्हणते काव्या. तर नंदिनी म्हणते, सख्या बहिणी तर आहोच पण पक्क्या मैत्रिणी आहोत आपण आणि अजूनही आपण एकमेकींना फ्रेंडशिप डे विश सुद्धा नाही केले असं म्हणते नंदिनी. तर काव्या हसते आता. काय ताई, नेक्यावर पुछपुछ, ह्या गोड काव्या करून ह्या लाडक्या नंदिनी ताईला हॅपी फ्रेंडशिप्स डे असं म्हणते आता काव्या नंदिनीला आणि मिठी मारतात त्या दोघी एकमेकींना. हॅपी फ्रेंडशिप डे काव्या असं म्हणते आता नंदिनी पण. एक मिनिट असं म्हणते काव्या. आपण नुसतं विश का करतोय एकमेकींना, म्हणजे असं म्हणते आता नंदिनी. माझ्या मैत्रिणीने म्हणजे अनिशाने मला काही फ्रेंडशिप बँड्स दिल्यात, आपण बांधूयात ना एकमेकांना असं म्हणते आता काव्या. आण असं म्हणते नंदिनी. हे घे असं म्हणते आता काव्या. एक तुला एक मला असं म्हणते आता काव्या. आणि काव्या बांधते आता नंदिनीला फ्रेंडशिप बँड. काव्या, आपली मैत्री इतकी घट्ट आहे तरी तू स्वतःहून मला डिवोर्सबद्दल का नाही सांगितलंस असं म्हणते आता नंदिनी. दे हात असं म्हणते नंदिनी आणि मग ती सुद्धा फ्रेंडशिप बँड बांधते आता काव्याला. सॉरी ताई,
मी कधीही तुझ्यापासून काहीही लपवलेलं नाही. पण माझा डिवोर्स होणार आहे ही गोष्ट मी तुला नाही सांगू शकत असं म्हणते त्या काव्या. आणि परत त्या एकमेकींना मिठी मारतात आता. तर आता काळोख केलेला असतो देशमुखांच्या हॉलमध्ये आणि मानिनी आणि विक्रमला डोळे झापून पार्थ आणि जीवा खाली आणतात. कुठे आणलंय तुम्ही आम्हाला दोघांना असं म्हणतो होता विक्रम आणि मानिनी पण. अरे लहान मुलं काय करताय असं म्हणत होता जीवा. पोचतोच आहे आपण असं म्हणत होता पार्थ. 1 2 3 असं म्हणतात आता पार्थ आणि जीवा. तर सगळे येतात घरातले लोकांनी हॅपी अॅनिव्हर्सरी टाळ्या वाजवतात सगळे एकदम. आणि मग आता मानिनी आणि विक्रम बघून खूप खुश होतात फोटो वगैरे त्यांचा. वा 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 असं म्हणत होता विक्रम. बापरे केवढं काय काय केलं तुम्ही, एवढं सगळं करायची काय गरज होती असं म्हणते मानिनी. आय डोंट लाईक दिस मानिनी वहिनी. ही काय बोलणं झालं का, काय गरज होती. अगं तुमच्या लग्नाचा 30वा वाढदिवस आहे, मॅरेज अॅनिव्हर्सरी, नुसतं पार्टी नाही जंगी पार्टी झाली पाहिजे असं म्हणतो आता मिथून. आज तुम्ही दोघांनी फक्त एन्जॉय करायचं असं म्हणत होता जीवा. आणि आम्ही हे सगळं काय केलं हे सगळं विचारण्यापेक्षा कसं झालंय ते सांगा असं म्हणत होता जीवा. छान असं म्हणते आता मानिनी. आवडलं असं म्हणत होता जीवा. मिथूनच्या भाषेत सांगायचं तर आय जस्ट लाईक दिस असं म्हणत होता विक्रम आणि हसायला लागतो जोरजोरात. जीतम जीतम असं म्हणतो आता मिथून. मग मला सांगा आता नंदिनी आणि काव्या आहेत कुठे असं म्हणते मानिनी. हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणून आता केक घेऊन येतात दोघे पण, काव्या आणि नंदिनी. आणि आता केक आणून ठेवतात त्या टेबलवरती. आई हॅपी अॅनिव्हर्सरी असं म्हणते आता नंदिनी मानिनी आणि विक्रमला. थँक्यू थँक्यू असं म्हणतात ते. तर आता काव्यासुद्धा विश करते. आणि आई आमच्याशिवाय होणार आहे का सेलिब्रेशन असं म्हणते आता नंदिनी. आम्ही होच देणार नाही असं म्हणते आता काव्या. तुम्हीच काय, मी पण नाही होऊ देणार, कारण तुम्ही दोघी आता माझ्या काळजाचा तुकडा आहात असं म्हणते आता मानिनी. तर काव्याला दुःख होतं हे ऐकून. आणि मानिनी हसते आता. आधी पहिला आम्ही होतो काळजाचा तुकडा, आता ह्या दोघी झाल्या का असं म्हणतो पार्थ. तर तुला आवडलं का जीवा असं म्हणतो होता पार्थ. तर जीवा म्हणतो अजिबात नाही, ह्यावर प्रोटेस्ट व्हायलाच हवा असं म्हणतो जीवा. हां करा करा प्रोटेस्ट करा, पण आज रात्री करू नका असं म्हणते आता काव्या. नाहीतर आमचं सेलिब्रेशन स्पॉईल व्हायचं असं म्हणते आता काव्या. नाहीतर काय, आणि किती जेलस व्हावं एखाद्याने असं म्हणते आता नंदिनी. आय डोंट लाईक दिस राईट नाव, सेलिब्रेशनला सुरुवात करूया. केक वाट बघतोय कधी खायची असं म्हणतो आता मिथून. बाबा तुमचा डोळा केकवरच आहे वाटतं असं म्हणते आता पिहू. माझा डोळा नाही, पोपटाचा डोळा असं म्हणतो आता मिथून. सेम पिंच माझा डोळा सुद्धा केकवरच आहे असं म्हणते आता पिहू. चला चला केक कापूया असं म्हणते आता नंदिनी. बिचारा अद्याबाई खाली येऊ शकत नाही आहेत ना, आजारी आहेत त्या. नेमका त्यांच्याच आवडीचा चॉकलेट केक ऑर्डर केला असं म्हणते आता काव्या. तर आता रम्याला हे ऐकून त्रास होतो. आत्या आत्ता जर आईला ताप आला नसता ना, तर तिने बरोबर दाखवलं असतं हिला असं म्हणते आता रम्या. आणि आता आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता मानिनी म्हणते प्रेम हे कधी 50-50 नसतं, प्रेम हे नेहमी 60-40 असतं असं म्हणते आता मानिनी. आणि सगळे लोक ऐकत असतात हे दोन्ही जोडपी म्हणजे काव्या पार्थ आणि जीवा आणि नंदिनी. तुमचा पार्टनर म्हणजे वरण भात असतो लक्षात ठेवा असं म्हणतो आता विक्रम. त्यामुळे प्रत्येकाने शोधावं आपला वरण भात असं म्हणतो विक्रम. आणि आता विचार करायला लागतात पार्थ, काव्या आणि जीवानंदिनी. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.